संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिला जामीन मंजूर। आरोपी सिद्धार्थ सोनवणेला 25,000च्या जात मुचलक्यावर केस कोर्टाकडून जामीन। सोनवणेच्या विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीकडून आरोपपत्र दाखल नाही। संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले। सीआयडीकडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ फोटो जप्त। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण, व्हिडिओ समोर। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक। बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता। कुठेही नैतिकतेचं अधःपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही, थेट राजीनामा घेऊ। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच मुंडेंचा राजीनामा घेतलाय। माझ्याकडे 100% माहिती, करुणा मुंडेंचा TV9वर खळबळजनक दावा। आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि आता कोरटकरकडून अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्त्रोत, प्रशांत कोरटकरचा अभिवादनाचा व्हिडिओ समोर। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण। प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांकडे मोबाईल जमा करणार। पोलिसांना चौकशीसाठीही सहकार्य करणार।